कालची बातमी अत्यंत गंभीर आहे. अमरावती, पुढला काही भाग, आदिवासींनी जायचं कुठे? जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तुम्ही शहरामध्ये घेत नाही, त्यांना नोकऱ्या देत नाही, त्यांच्या मुलाबाळांना मुख्य प्रवाहात सामावून घेत नाही, आश्रमशाळामध्ये त्यांना झोपायला तर लहान मुलांना साधा बेड देऊ शकत नाही तुम्ही. आणि या सगळ्यावर सरकारचा पैसा खर्च होतो आहे. काल सर्पदंशाने 3 मुली गेल्या, 2 मुली गंभीर आहेत. काय सरकारने त्यांना मदत केली त्याच्या कुटुंबियांना मला माहीत नाही. एरवी तुम्ही देता ना, दंगलीमध्ये मेलेल्यांना, मारलेल्यांना देता. या मुलांनाही द्या, त्यांच्या पालकांना द्या. आणि यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी फिक्स करा. त्या खात्याचा जो मंत्री आहे त्याला बडतर्फ करा. आदिवासी मंत्री करतात काय मंत्रिमंडळात बसून? काय करतात धर्मराव अत्राम, काय करतात नरहरी झिरवळ? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना विचारणं फार गरजेचं आहे, विशेषतः या खात्याच्या मंत्र्यांना. बाकी लूटमार चालूच असते सर्वत्र. सार्वजनिक बांधकाम खाता असेल, उद्योग खाता असेल, नगरविकास खाता असेल, याच्यामध्ये तर मोठ्या लूटमारी म्हणजे दरोडेच पडत असतात. पण निदान आदिवासींना तरी सोडा, एवढंच माझं म्हणणं आहे. शिक्षण खातं, आदिवासी खातं संवेदनशील व्यक्तिमत्व असावं. बघा, महाराष्ट्रात, देशात आणि एकंदरीत सर्व राज्यामध्ये त्या खात्यावरची व्यक्ती ही त्या खात्याला वाहून घेणारी असावी. शिक्षण, आदिवासी, सामाजिक न्याय ही 3 समाजातल्या शोषित समाजासाठी निर्माण झालेली खाती आहेत. पुनर्वसन. पण तिथे सर्वाधिक भ्रष्टाचार जर सुरू असेल तर गोरगरिबाने पाहायचं कोणाकडे? पैसे खाण्यासाठी 4 खाते आहेत ना तुमच्याकडे, आहेत. पण ही तरी सोडा. असू द्या ना. बघा हे काय कारण नाही ना. ती काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीची आहे, भारतीय जनता पक्षाची आहे की कम्युनिस्टांची आहे? हे का उत्तर झालं का सरकारचं किंवा त्यांच्या पक्षाचं? वरती काही निरीक्षक आहेत की नाही हे सगळं पाहणारे? काँग्रेसचे असले म्हणून काय झालं, किंवा तुमच्या पक्षाचे असले म्हणून काय झालं? हाच नालायकपणा आहे राज्यकर्त्यांचा. ते काँग्रेसचं आहे, हे आमचं आहे, हे तुमचं आहे. ते लेबल लावून कुठेतरी त्याचा इश्यू डायव्हर्ट केला. नक्कीच. कोणाचेही असू द्या, मुलं आदिवासींची, पोरं आदिवासींची मेली आहेत. 1500 आदिवासींची पोरं आणि आदिवासी खाण मालकांच्या, खाण उद्योजकांच्या ट्रकखाली चिरडली आहे. ते फडणवीसांना माहीत नाही का? पालकमंत्री आहेत त्या भागाचे. माझा आकडा चुकलेला नाही. त्यांचे शिष्टमंडळ मला दिल्लीतून भेटलेले आदिवासी. 1500च्या आसपास माणसं आतापर्यंत मेली ट्रक खाली चिरडून, आणि पुरावे नष्ट केले. ताबडतोब बॉड्या नष्ट करायच्या, त्याच्यावर पाण्याच्या फवारण्या करायच्या. हे मी चाललोय त्या भागामध्ये, मी जाणार आहे. प्रशासन निर्ढावलेलं प्रशासन आहे. खाण उद्योजकांना जो कलेक्टर हवा आहे तोच तिथे आणला जातो. सरकारचा प्रतिनिधी नसतो, तर तो तिकडला जिल्हाधिकारी, तिकडलं प्रशासन हे तिकडल्या खाण उद्योजकांना जे हवं आहे त्यांचे पगारी नोकर तिथे त्या पदावर बसवले जातात. होय, कालचा युक्तिवाद झालेला आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल पक्ष, राजकीय पक्ष, संसदीय पक्ष हे मोठे आले आणि पक्षांतर्गत लोकशाहीचाही मोठे आला. तुम्ही कालच्या सुनावणीबद्दल समाधानी आहेत का? आज काय? नक्कीच. मी आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे. न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत. आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची एक माफक अपेक्षा आहे. बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही.
योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. 2018ची जी तुमच्या पक्षाची घटना आहे ती अलोकतांत्रिक असेल तर त्या माध्यमातून मिळालेली पदं ही योग्य कशी असा युक्तिवाद हा महत्त्वाचा युक्तिवाद आहे. मग 2018ची घटना जी आहे तुमच्या पक्षाची तुम्ही ती अलोकतांत्रिक होती असं मान्य करता? आम्ही हे मान्य करत नाही. आम्ही 2018ला जी मार्गदर्शक तत्व निवडणूक आयोगानं आखून दिली त्यानुसार आम्ही आमचा पक्ष चालवला. जर आमचा पक्ष अनडेमोक्रेटिक असेल असं जर तेव्हा निवडणूक आयोगाला वाटला असेल मग तो अनडेमोक्रेटिक पक्ष शिंदेना कसा काय दिला? तो अनडेमोक्रेटिक पक्षाची मान्यता रद्द करायला पाहिजे होती की तुमचा